तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर बघू शकता की आपण काय घेतलेले डबल टॉप चॅट पॅटर्न घेतलेले बेसिकली. ठीक आहे. आता डबल टॉप चॅट पॅटर्न आणि डबल बॉटम मी तुम्हाला आज समजून सांगणार या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तुम्ही काय करा, बेसिकली हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. आता या पॉईंटला बघू शकता तुम्ही, हे डबल पॅटर्न दिसतो तुम्हाला. ठीक आहे. ह्याला आपण टॉप 1 मानू, टॉप 2 मानू. ठीक आहे. आणि ह्याला आपण काय मानू, निक लाईन मानू. ठीक आहे. ही तुमची निक लाईन म्हणजेच हा आपण बेसिकली सपोर्ट मानू. ठीक आहे. मग काय झालं तर की म्हणजे डबल टॉप चार्ट पॅटर्न बनवला मार्केटने. ठीक आहे. बेसिकली ह्याच पॉईंटला मार्केट परत आलं. मार्केटने परत ह्याच पॉईंटला सपोर्ट घेऊन परत या पॉईंट म्हणजे इक्वल झाला मार्केट. ठीक आहे. जर तुम्हाला ते दिसलं ना, जर तुम्हाला कधीही म्हणजे इक्वल पॉईंट जर दिसला, समजा आता या पॉईंटनी प्राइस सुरू झाली. ठीक आहे. या पॉईंटनी प्राइस सुरू झाल्यावर हा रेजिस्टन्स ब्रेक झाला. ठीक आहे. तुम्हाला सपोर्ट ॲज अ रेजिस्टन्सचं काम करतं. ठीक आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स ब्रेक केला याने. हा रेजिस्टन्स ब्रेक करून इथंच सेलर जास्त म्हणजे स्ट्रॉंग होते बाहेरपेक्षा. ठीक आहे. सेलर स्ट्रॉंग असल्यामुळे हा प्राइस बेसिकली खाली आला. ठीक आहे. यांनी काय घेतला, सपोर्ट घेतला. ठीक आहे. निकलाईन घेतली, म्हणजे आपण याला निकलाईन किंवा सपोर्ट म्हणू शकतो. सपोर्ट घेतला, मग त्याच रेजिस्टन्स प्राइस गेला. ठीक आहे. त्याच रेजिस्टन्स प्राइस गेला, मग त्या रेजिस्टन्स जास्त स्ट्रॉंग होता आधीपेक्षा. म्हणजे आधी हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग होता. ठीक आहे. म्हणजे हा थोडा स्ट्रॉंग होता. मग हा सपोर्ट घेऊन मग इथून जास्त सेलर क्वांटिटी ऍड केली, असं इथं तुम्ही म्हणू शकता. आणि ती क्वांटिटी ऍड केल्यामुळे या निकलाईनचा, या सपोर्टचा इथं ब्रेकआउट आलेला आहे. ठीक आहे. आणि हे आपला झाला डबल बॉटम चार्ट पॅटर्न. डबल बॉटम चार्ट पॅटर्न म्हणजे एक प्रकारे तुम्हाला सांगतो मी, आता मार्केटमध्ये ट्रेड चालू होता, बेरिश ट्रेड चालू होता. ठीक आहे. मग ह्या सपोर्टचा ब्रेकआउट आला. ठीक आहे. सपोर्टचा ब्रेकआउट आल्यावर या पॉईंटला पहिला त्यांनी सपोर्ट घेतला, दुसरा सपोर्ट घेतला. ठीक आहे. पहिला सपोर्ट घेतला, परत रेजिस्टन्स पण गेला. मग ती प्राइस काय केली त्यांनी, इक्वल केली या प्राइस. ठीक आहे. मग प्राइस इक्वल केल्यावर ह्या रेजिस्टन्सचा, ठीक आहे, ही रेजिस्टन्सचा काय आला, मग ब्रेकआउट आला. ठीक आहे. आता तुम्हाला मी हे बेसिकली चार्ट मध्ये समजून सांगतो. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं होतं की आपण इथं अशी प्राइस झाली, ह्या पॉईंटला बघा अशी प्राइस झाली. ठीक आहे. मग ह्या पॉईंट चार्टवर बघा तुम्ही डायरेक्ट आता, म्हणजे या या बेरिश ट्रेंडला चालू. ठीक आहे. तर नीट बघा, बेरिश ट्रेंड चालू होता. बेरिश ट्रेंड चालू होता आपला. ठीक आहे. मग इथं या पॉईंटला काय झालं की डबल टॉप चार्ट पॅटर्न म्हणलेलं तुम्ही नीट बघा. ह्याला आपण इथे बघा, ह्याला बॉटम 1 मानू, बॉटम 2 मानू. ठीक आहे. मग डबल टॉप चार्ट पॅटर्न बनला. ठीक आहे. इथं निक लाईन आहे, रेजिस्टन्स. आपण याला निक लाईन म्हणू शकतो किंवा रेजिस्टन्स म्हणू शकतो, काही फरक पडत नाही. मग इथून या पॉईंटनी काय झालं, ब्रेकआउट आला. ठीक आहे. मग ह्याचा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट आला. मग तुम्ही काय करायचं, तुम्हाला टार्गेट आणि टॉप लॉस सांगून देतो. म्हणजे तुम्ही काय करा, बेसिकली जर ह्याचा ब्रेकआउट, या पॉईंटला जर ह्याचा ब्रेकआउट आला, या त्याच कॅन्डलच्या त्याच कॅन्डल लोच्या खाली टॉप लॉस ठेवायचा, आणि त्याच कॅन्डलच्या हायच्या खाली तुमचा हे राहील, टार्गेट राहील. ठीक आहे. तुम्हाला एवढा टार्गेट भेटू शकतो. आता तेच बघू आपण बेरिश मध्ये. डबल टॉप चार्ट पॅटर्न बनला. ठीक. डबल आपण टॉप 1 मानू, टॉप 2 मानू. ठीक आहे. बेसिकली प्राइस चालू होता बुलिश मध्ये. मग प्राइस इथं इक्वल झाला. ठीक आहे. इक्वल झाल्यावर मग इथून टार्गेट इथपर्यंत झाला. टार्गेट इथपर्यंत घेऊ शकता तुम्ही. म्हणजे कसं की ही कॅन्डल बनली. ठीक आहे. डबल टॉप चार्ट पॅटर्न फॉर्म झाला. मग ह्या कॅन्डलच्या हायच्या खाली तुम्हाला टॉप लॉस राहील, आणि ह्याचा लोच्या खाली तुम्हाला टार्गेट भेटेनच, एवढा टार्गेट तुम्हाला भेटू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला ट्रेडिंगचा बेसिक ट्रेडिंग कोर्स घ्यायचा असेल ना, चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे ना. धन्यवाद.